मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। उरण तालुक्यातील ONGC प्रकल्पाला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली। शहराजवळच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्याला वसलेल्या नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला ही आग लागली। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे। या आगीत एक कर्मचारी जखमी झाला। नवीन प्रकल्पाचे काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी पडून आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे। पनवेल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात गेली 26 वर्षे कार्यरत असलेले अभियंता रामदास तायडे यांचा निवृत्ती समारंभ गुरुवारी मुख्यालयात करण्यात आला। अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी अभियंता रामदास तायडे यांना पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला। या समारंभाला उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उप अभियंता पाणीपुरवठा विभाग विलास चव्हाण, उद्यान विभाग प्रमुख राजेश कर्डिले, अभियंता सुधीर साळुंखे तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेच्या खासदारांना निरोप देतेवेळी व्यक्त केला। काल राज्यसभेतून 72 सदस्य निवृत्त झाले। या सदस्यांना राज्यसभेत निरोप देण्यात आला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत निवृत्त होणाऱ्या सगळ्यांजवळ मोठा अनुभव आहे आणि अनुभवाची ताकद मोठी असते, त्यामुळे समस्यांचे निराकरण होते असेही मत व्यक्त केले। शेडोंग फाटा येथे असलेल्या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ येथील विद्यार्थ्यांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील कामकाजासंदर्भात नुकतेच मार्गदर्शन केले। त्यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणीबाबत गुड टच, बॅड टच, अंमली पदार्थ आणि व्यसनापासून दूर राहणे, महिलांच्या लैंगिक सुरक्षेच्या संदर्भातील अडीअडचणी याबाबत मार्गदर्शन केले। सुमारे 170 विद्यार्थ्यांसह प्राचार्य डॉ. मृत्युंजय पांडे, डॉ. रामदान यादव, RC राय, स्नेहा वायकर, जमुना शर्मा यांच्यासह पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात उपस्थित होते। दरवर्षाला सुमारे 3.5 ते 4 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला सध्या काही संचालकांमुळेच बेकायदेशीर आणि नियमबाह्य कामांच्या भ्रष्टाचाराची कीड लागली आहे। संचालकांच्या या भ्रष्टाचारी कारभारामुळे आर्थिक नुकसान होत असल्याने बाजार समितीच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। 8 ते 10 महिन्यांपूर्वी शीतगृहाच्या बाजूलाच असलेल्या संरक्षण भिंतीला लागून कायदेशीरपणे 6 गाळे बांधण्यात आले आहेत। असे कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी पणन संचालक मंडळाची तसेच महापालिकेची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे। मात्र या दोन्ही यंत्रणांची परवानगी न घेताच या 6 गाळ्यांचे बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आले। इतक्यावरच न थांबता बाजार समितीच्या काही संचालकांनी सहकाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता 6 पैकी 5 गाळे प्रत्येकी 15 लाख रुपये किमतीला विकले आहेत। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे। इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रवीण तांबे। वयाच्या 41व्या वर्षी ज्यावेळी क्रिकेट खेळाडू निवृत्ती घेतात त्या वयामध्ये प्रवीण तांबे यांची IPL खेळासाठी निवड झाली। त्यांच्या संघर्षाने भरलेल्या जीवनावर आधारित कोण प्रवीण तांबे हा चित्रपट आज डिझनी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। त्यांच्या या संघर्षमय जीवनाचा प्रवास पाहून आपणही प्रेरणा घ्यावी असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे। शिवसेनेच्या रायगड जिल्हा मेळावा बुधवारी माणगाव येथील टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर झाला। या मेळाव्याला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते। रायगडमधील शिवसेनेच्या 3 आमदारांनी एकत्र येऊन गेल्या 3 महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्र्यांना हटवा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती।
या मेळाव्यात उपस्थित असलेले मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी या मागणीवर काहीही भाष्य न केल्याने उपस्थित शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली। तसेच आदित्य ठाकरे यांनी मेळावा संपल्यानंतर सुतारवाडी येथे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। या भेटीबाबत शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे। तसेच या जाहीर मेळाव्याला रायगडचे माजी खासदार अनंत गीतेही उपस्थित राहिले नाहीत। याबाबतही स्थानिकांनी चर्चा केली। भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या निर्बंध हटवण्याच्या मागणीनंतर गुरुवारी महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे। त्यामुळे गुढीपाडवा आणि रमजान ईद हे उत्सव साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही। मास्कचा वापर हा ऐच्छिक म्हणजेच आपापल्या इच्छेनुसार करावा, अशी ही मुभा राज्य सरकारने दिली आहे। राज्यात वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे। त्यामुळे आता कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। निर्बंध हटवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे। त्यामुळे मास्कचा वापर न करणाऱ्यांना आता दंड केला जाणार नाही। एक दिवसापूर्वीच राज्यातील शिक्षण विभागाने शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द केल्या होत्या। मात्र लगेचच हा निर्णय बदलून गुरुवारी शिक्षण विभागानेच उन्हाळी सुट्ट्या पुन्हा जाहीर केल्या। ही सुट्टी आता 2 मे ते 12 जूनपर्यंत असणार आहे। यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही या कल्पनेने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सुट्टीची मागणी केली होती। उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करून या सुट्ट्या दिवाळी, गणेशोत्सव आणि नाताळासारख्या सणांच्या वेळेस देता येणार आहेत। या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असणार आहे। प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी हे आदेश दिले आहेत। कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे। साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवाचा सण उद्या साजरा होणार आहे। या निमित्ताने शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत। गाठी, गुढीचे साहित्य, नवी काठी यासह पाडव्यासाठी लागणारे पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी पनवेल परिसरासह तालुक्यातील मार्केटसह इतर ठिकाणच्या दुकानांमध्ये नागरिकांची लगबग सुरू झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्यानंतर यंदाच्या वर्षी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। महाराष्ट्र पोलीस मित्र आणि नागरिक समन्वय समितीच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी प्रसाद हनुमंते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। संघटनेचे अखिल अध्यक्ष दिलीपजी सवणे यांच्या हस्ते या नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। या प्रसंगी प्रसाद हनुमंते यांची नियुक्ती म्हणजे संघटनेसाठी घेतलेल्या अविश्रांत मेहनतीचे फलित असल्याचे संघटनेचे अध्यक्ष दिलीप सवणे यांनी सांगितले आहे। कर्जत शहरातील रस्त्यावरील अवैध पार्किंग आणि त्यामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन कर्जत विकास समितीने सह्यांची मोहीम राबवली होती। या सह्यांच्या मोहिमेचे निवेदन कर्जत विकास समितीकडून नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की आणि कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना गुरुवारी देण्यात आले। दरम्यान शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचं दिसून आलं असून येत्या आठवड्यात नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची एक संयुक्त बैठक कर्जतचे तहसीलदार घेणार आहेत। यावेळी कर्जत विकास समितीचे ॲडव्होकेट कैलाश मोरे, योगेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। पनवेल महापालिकेच्या वतीने मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात आले असून महापालिका क्षेत्रातील 4ही प्रभागातील नागरिकांना आजपासून ऑनलाईन पद्धतीने विवाह नोंदणी करता येणार आहे। या पोर्टलचे ट्रेनिंग अ, ब, क, ड या 4 प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नुकतेच देण्यात आले। बदलत्या काळाप्रमाणे पनवेल महापालिका दिवसेंदिवस अधिक तंत्रस्नेही होत आहे। ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी PMC टॅक्स ॲप आणि QR कोडची सोय महापालिकेने केल्यानंतर आता नागरिकांना 1 एप्रिलपासून विवाह नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे।
नोंदणी झाल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या माहितीची छाननी केली जाणार असून सोमवारी आणि गुरुवारी 10 ते 12 या वेळेत विवाह नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना बोलवण्यात येणार आहे. कर्जत शहर हे कचरामुक्त शहर म्हणून पुढे येत असताना माझी वसुंधरा अभियानामध्ये कर्जत नगर परिषद भरीव कामगिरी करत आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला सर्वांनी स्वच्छतेची तसेच पर्यावरणपूरक गुढी उभारावी असे आवाहन कर्जत नगर परिषदेने केले आहे. कर्जत शहरात हरित पट्ट्यात वाढ करणे, वृक्ष लागवडीचे आणि कचरामुक्तीचे उद्दिष्ट यशस्वी करण्यात महत्त्वाचा सहभाग असलेल्या कर्जतकरांना पर्यावरणपूरक गुढी उभारण्याचा संकल्प करावा असे आवाहन पालिका मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केले आहे. कोपरोली चिरनेर मार्गावरील कोपरोली हद्दीतील गोदामाजवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे वानराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष काशीनाथ खारपाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने वनरक्षक संतोष इंगोले आणि राजेंद्र पवार यांना कळवले. त्यांनी वानराचा रीतसर पंचनामा करून त्याला कळंबुसरे जंगलात दफन केले. वानर अन्नाचा शोधात रस्त्यावर फिरत असताना ही दुर्घटना घडली.